हॅलो, आहे ना, आहे. ऑडिबल आहे Yes, का? ma'am. हं. आतापर्यंत कोणी श्लोक सांगितलेले नाही, त्यांनी सांगायचंय. हॅलो, रोल नंबर 37. हॅलो, हा मॅम. हा श्लोक सांगायचा. स्क्रीन शेअर मॅम. स्क्रीन शेअर नाही करणार, तुमचं तुम्ही सांगायचंय, पाठ करायचंय. श्लोक पाठ करायचे, प्रत्यक्षाचे, प्रत्यक्ष डेफिनेशन, इंद्रिय पंचपंचक, प्रत्यक्ष लक्षण. झालेलं नाही मॅम, उद्या सांग. अरे का नाही झाला? सांगितलं ना, मी दररोज 4 लोकांना विचारणार आहे. 35 कोण आहे? 36 रोल नंबर 36. 34. Yes, ma'am. हम्म. आत्मेन्द्रिय मनः अर्थानां मनोअर्थानां. मनोअर्थानां सन्निकर्षति प्रवर्तते व्यक्ता तदात्वे या बुद्धिः प्रत्यक्षं सा निरुच्यते. इंद्रियार्थ सन्निकर्षोत्पन्नं ज्ञानम् अव्यपदेशम् अव्यभिचारी व्यवसायात्मकं प्रत्यक्षम्. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानं प्रत्यक्षम्. प्रत्यक्षं तु खलु तद् यत् स्वयम् इन्द्रियैः मनसा चौपल्यते. प्रत्यक्षम् इति यत् किञ्चित् देवर्थस्य साक्षात्कारिकं ज्ञानं तदेव प्रत्यक्षम्. इंद्रिय पंचपंचकचं. हॅलो, इंद्रिय पंचपंचक केला नाही. हॅलो, मिस्टेक नाही झाले पाठ अजून. नाही, जसे होतील तसे पाठ करायचे श्लोक. आणि ह्याच्यानंतर अनुमान असणार आहे, अनुमानचे पण आपल्याला करायला लागतात. सगळे जे प्रमाण आहेत किंवा पदार्थाचे जे मेन बेसिक टॉपिक्स आहेत त्यांचे श्लोक हे करायलाच लागतात. पेंडिंग ठेवू नका ना. आता काय असतं, 2-3 क्लास करायचे आणि दिवसभर मोकळच असतं ना. नेक्स्ट 33. येस मॅम. प्रत्यक्ष प्रमाण लक्षणचे ना वाचू? सांगू? हा, ते झालेत, पुढचे नाही. पहिला आत्मेंद्रियानार्थ सन्निकर्ष प्रवर्तते व्यक्ता तदत्वे या बुद्धः प्रत्यक्ष निरज्यते बुद्धी निरज्यते. दुसरा इंद्रियार्थ सन्निकर्ष ज्ञानम अव्यपेक्षम अव्यभिचारी व्यवसाय अव्यपदेशम अव्यभिचारी व्यवसायात्मकः प्रत्यक्षम. तिसरा इंद्रियार्थ सन्निकर्षजं ज्ञान प्रत्यक्षम. चौथा प्रत्यक्ष तु खलु तद् यत् स्वयं इंद्रियाणि मनसा चोपलक्ष्यते. उपलभ्यते. पाचवा प्रत्यक्षमिति यत् किंचित् देवार्थस्य साक्षात्कारी ज्ञान न देव प्रत्यक्षम्. मनः इंद्रियार्थ ग्रहण पुरस्सराणि इंद्रियाणार्थ ग्रहण समर्थनी भवति. एवढे झाले. ओके, पुढचे पण करायचे आहेत. 32 रोल नंबर 32. ऍबसेंट. ओके. 31. येस मॅम. अप्रत्यक्ष प्रमाण आत्मेंद्रिय मनोअर्थानां सन्निकर्षात प्रवर्तते
व्यक्ता तदात्वेया बुद्धिः प्रत्यक्षं सा निरुच्यते इंद्रियार्थ निरुच्यते 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 इंद्रियार्थ सन्निकर्षोत्पन्नं ज्ञानम् अव्यपदेशम् अव्यभिचारी व्यवसात्मकं प्रत्यक्षम् इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्म ज्ञानं प्रत्यक्षम् प्रत्यक्षं तु खलु तदयत स्वयमिन्द्रियैः मनसा चोपलयते प्रत्यक्षमिति यत्किञ्चित् देवार्थस्य साक्षात्कारिकं ज्ञानं तदेव प्रत्यक्षम्. झाले हा पुढचे नाही झाले मॅम. करायचे. ठीक आहे, आता आपण आपला टॉपिक स्टार्ट करूया. इंद्रियार्थ सन्निकर्ष. फॉर प्रत्यक्ष इंद्रियार्थ सन्निकर्ष इज व्हेरी इम्पॉर्टंट. कनेक्शन बिटवीन मन, आत्मा, इंद्रिय and इंद्रियार्थ सन्निकर्ष. संबंध. सन्निकर्ष संबंध और connection or relation. Here Ma'am, for आवाज कट होतोय. protection, relation between आत्मा, वित्मान. हेलो, क्लियर नहीं है? ऑडिबल नहीं है मैम. कट होते. एक मिनिट. हॅलो, आता बघा. हॅलो, हा येतोय. सन्निकर्ष. विदाउट सन्निकर्ष देर विल नॉट बी प्रत्यक्ष. सन्निकर्ष नाम संबंधः. इट इज रिलेशन बिटवीन आत्मा विथ मन, मन विथ इंद्रिय and इंद्रिय with their own विषय. Then only it is possible to get the knowledge of any thing. So सन्निकर्ष is of 6 types. संयुक्त सन्निकर्ष, संयुक्त समवाय सन्निकर्ष, संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष, समवाय सन्निकर्ष, समवेत समवाय सन्निकर्ष and विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष. थोडं इंट्रोडक्शन लिहा आणि मग इंडिव्हिज्युअल टाइप्स बघूया. इंद्रियार्थ सन्निकर्ष इज इसेन्शियल फॉर प्रत्यक्ष. इंद्रियार्थ सन्निकर्ष इज इसेन्शियल फॉर प्रत्यक्ष. सन्निकर्ष means connection or contact. सन्निकर्ष means connection or contact. सन्निकर्षो नाम संबंधः. संबंधः. The connection or relation or contact of Atma with Mana, Mana with Indriya, and Indriyas with their own Vishay. Indriyas with their own Vishay to get the Pratyaksha knowledge, to get the Pratyaksha knowledge of Vishayas. मॅम रिपीट करायचं. करणार आहे. The connection or relation or contact of Atma with Mana, Mana with Indriya, Indriyas with their own Vishay to get the Pratyaksha knowledge of Vishayas is called as Sannikarsha. It is also called as Indriyartha Sannikarsha. Bhaya Laukik Pratyaksha is got by this Sannikarsha only. The Bhaya Laukik Pratyaksha is got by this Sannikarsha only. Next paragraph. There are 6 types of Laukik Pratyaksha. The Indriyartha Sannikarsha. There are the Indriyartha Sannikarsha helpful
helpful to get Lokik Pratyaksha. To get Lokik Pratyaksha are also of 6 types. Indriyartha Sannikarsha, helpful to get Lokik Pratyaksha are also of 6 types. First one is Sanyog Sannikarsha, Sanyukta Samavaya Sannikarsha. Third one, Sanyukta Samavaya Sannikarsha. Fourth one, Samavaya Sannikarsha. Fifth, Samavaya Sannikarsha. Sixth one, Vishesha Bhava Sannikarsha. The first one, Sanyog Sannikarsha, conjunction. Sanyog Sannikarsha. So here there is Sanyog between Indriya and its Artha. For example, Ghata means Ardha. When we see Ghata, initially there is contact between Chakshu Ma'am, with Ghata. This आवाज ब्रेक होते मॅम. is Dravya form. प्रत्यक्ष आवाज ब्रेक होतोय मॅम. थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे रे थोडा. हॅलो, हा, हॅलो हॅलो, येत नाहीये. हॅलो, आवाज ब्रेक होतोय मॅम. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं होत आहे. हो, हॅलो हॅलो, येतो ना आता व्यवस्थित. हा येतोय. येतोय ना. ते ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे असेल कदाचित रेंजचा प्रॉब्लेम. संयोग सन्निकर्ष, कंजंक्शन. चक्षुषा घट प्रत्यक्ष जनने संयोग सन्निकर्ष. चक्षुषा घट प्रत्यक्ष जनने संयोग सन्निकर्ष. कुठल्याही गोष्टीचं आपल्याला ज्ञान होण्यासाठी, प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी पहिला त्या गोष्टीचा त्या इंद्रिया बरोबर कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. तो पहिला जो कॉन्टॅक्ट होतो आहे तो आहे संयोग सन्निकर्ष. प्रत्यक्ष नॉलेज इज गॉट बाय, प्रत्यक्ष नॉलेज इज गॉट बाय द युनियन और जंक्शन ऑफ, प्रत्यक्ष knowledge is got by the union or junction or contact of Indriyas with Dravya. With Dravya. Example, when there is union of Chakshu with Ghata, when there is union of Chakshu with Ghata, then only the knowledge about Ghata is possible. Knowledge about Ghata is possible. Here there is Sannikarsha of Chakshu and Ghata. Here there is Sannikarsha of Chakshu and Ghata. This Sannikarsha is of Sanyog type. This Sannikarsha is of Sanyog type. Knowledge of Dravya is got by two Indriyas, Chakshu and Mana. Knowledge of Dravya is got by two Indriyas, Chakshu and Mana. Next line. Here, Indriya and Artha are in the form of Dravya. Here, Indriya and Artha are in the form of Dravya. Therefore, their relation or Sannikarsha is
in the form of संयोग. In the form of संयोग. Therefore, it is called as संयोग सन्निकर्ष. Therefore, it is called as संयोग सन्निकर्ष. हॅलो, संयोग सन्निकर्ष सगळ्यांना कळलाय? हॅलो, हो मॅम. समजलं का? हा, हे पहिल्यांदा जे त्या वस्तूशी आपलं कॉन्टॅक्ट होत आहे तो जो सन्निकर्ष आहे तो संयोग सन्निकर्ष. सेकंड, संयुक्त समवाय सन्निकर्ष. Inherence in that which is conjoined. संयुक्त समवाय सन्निकर्ष. तर तुम्ही घट बघितला, अर्धन पॉट बघितलाय, ते बघितल्यानंतर तुम्हाला काय काय दिसतं, त्याच्याविषयी काय माहिती मिळते, त्याचा कलर कोणता आहे, त्याचा शेप कुठला आहे, हे सगळं त्याचं रूप आपल्याला कळतं. म्हणजे घट आणि घटाचं रूप याचं सुद्धा आपल्याला ज्ञान होत आहे. आणि घटाचं रूप हे घटाबरोबर समवाय संबंधाने आहे. त्याला एक तसा फॉर्म आहे घटाचा, अर्धन पॉटचा शेप दिलेला आहे, तसा त्याचा कलर आहे, म्हणून त्याला आपण घट म्हणतो. कुठल्याही गोष्टीला आपण घट म्हणत नाही. म्हणजे रूप आणि रूप, घटाचं रूप आणि घट हे समवाय संबंधाने आहेत. जेव्हा आपण घट बघतो तेव्हा आपल्याला कलर, शेप सगळं त्याचं क्वालिटीज कळतात. म्हणजे हे जे ज्ञान होत आहे ते संयुक्त चक्षुरेंद्रियाचं हे झालेलं आहे. समवाय का, तर घट आणि त्याचं रूप हे समवाय संबंधाने आहेत, म्हणून हे जे सन्निकर्ष आहे तो संयुक्त समवाय सन्निकर्ष. हॅलो, ऑडिबल आहे का? हॅलो, हॅलो, आहे. कोणीच काय बोलत नाही. आहे मॅम, आहे. हा, समजलंय? मी आता सांगितलं हे सेकंड सन्निकर्ष समजलाय का सगळ्यांना? हो. हा, कोणाला समजला नसेल तर लगेच विचारून घ्या, कारण पुढचे आहेत ते मग त्याच्यात ते रिलेटेड आहेत. हॅलो, हॅलो, हा, समजलंय का? एकदा सांगा ना. परत एकदा मॅम, सांगू? परत हा, सांग. मग असं लगेच विचारायचं ना, समजला नाही तर. ठीक आहे, पहिला समजलाय संयोग सन्निकर्ष. मग जेव्हा घट आपण बघतो, जेव्हा संयोग सन्निकर्ष होतो, तेव्हा आपला घटाचं रूप, त्याचा जे काही फॉर्म आहे, कलर आहे, शेप सगळं आपल्याला कळतं. तर हे जे ज्ञान आहे ते संयुक्त समवाय सन्निकर्ष. संयुक्त का, तर ते घटाबरोबर चक्षुरेंद्रियाचं झालंय. आणि समवाय का, तर घट आणि त्याचं रूप जे समवाय संबंधाने आहेत त्याचं पण आपल्याला नॉलेज होत आहे. घटाचं पण नॉलेज होत आहे, त्याचा कलर, शेप याचं पण नॉलेज होत आहे. म्हणून जो सन्निकर्ष आहे तो संयुक्त समवाय सन्निकर्ष. राईट डाऊन. श्लोका लिहा. घट रूप प्रत्यक्ष जनने समवाय सन्निकर्ष. आता समजलं सगळ्यांना? हॅलो, हॅलो, हो मॅम. नाही समजलं तर उद्या विचारा. द प्रत्यक्ष नॉलेज ऑफ घटादीस अपॉस्ट्रोफियस, द प्रत्यक्ष नॉलेज ऑफ घटादी द्रव्यास, हे एक्झाम्पल म्हणून आपण घट घेतलेला आहे. दुसरं काही एक्झाम्पल घेतलं तरी सुद्धा, समजा एखादं फूल घेतलं कुठल्याही टाईपचं, तर पहिल्यांदा आपल्याला फुलाचं आणि चक्षुरेंद्रियाचा कॉन्टॅक्ट होतोय, तो आहे संयोग सन्निकर्ष. त्याच्यानंतर संयुक्त समवाय सन्निकर्ष हा जो आहे, इथे फुल आणि त्याचा कलर किंवा त्याचा टाईप कुठला आहे हे सगळं आपल्याला कळतं. त्याचा स्मेल कसा आहे, परत त्याचं आपण जर जास्त आयुर्वेदाचं हे केलं तर त्याचे आपल्याला गुण वगैरे असेच याची सुद्धा माहिती होती. तर हे जे आहे संयुक्त समवाय सन्निकर्ष. द प्रत्यक्ष नॉलेज ऑफ घटादी द्रव्यास रूपादी क्वालिटीज
रूपादी qualities are got by संयुक्त समवाय सन्निकर्ष, are got by संयुक्त समवाय सन्निकर्ष. There is संयोग of चक्षु with घट. There is संयोग of चक्षु with घट. There is संयोग of चक्षु with घट. There is समवाय संबंध between घट and घटादि घटास रूपादि qualities. समवाय संबंध means inseparable, inherent. There is समवाय संबंध between घट and घटास रूपादि qualities. रूपादि qualities. In this pratyaksha, सन्निकर्ष of घट, in this pratyaksha, सन्निकर्ष of घट with chakshu is of संयोग type. सन्निकर्ष of घट with chakshu is of संयोग type, and with rupa is of samvaya type. Because there is samvaya sambandha between घट and rupa. Because there is samvaya sambandha between घट and rupa. Therefore, this type of sannikarsha is called as. Therefore, this type of sannikarsha is called as संयुक्त समवाय सन्निकर्ष. संयुक्त समवाय सन्निकर्ष. Third one. Third सन्निकर्ष संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. Inherence in the inherent in that which is conjoined. तर इथे आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये घट आणि चक्षुरेंद्रियाचं ज्ञान होत आहे, संयोग होतोय आणि मग घट आहे असं कळत. सेकंड ह्याच्यामध्ये घट आणि रूप याचं प्रत्यक्ष होत आहे. नंतर थर्ड जे आहे त्याच्यामध्ये घट आणि रूप आणि रूपत्व. रूपत्व म्हणजे त्याच्याशी सिमिलर आणखीन कुठले कुठले आपल्याला नंतर बघायला मिळतील त्याचे सुद्धा आपल्याला ज्ञान होतं, किंवा वेगवेगळे रूप, कलर वेगवेगळे, शेप वेगळे याचं सुद्धा आपल्याला ज्ञान होत आहे. तर ते आहे संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. वेदन श्लोका. घटे रूपम समवेतम यत् रूपत्वस्य समवायात रूपत्व सामान्य प्रत्यक्षे समवेत समवाय सन्निकर्ष चक्षु संयुक्ते. हॅलो, श्लोक लिहून झाला की सांगा. घटे रूपम समवेतम यत् रूपत्वस्य समवायात रूपत्व सामान्य प्रत्यक्षे. In घट रूप is in समवेत form. In घट रूप is in समवेत form, and there is समवाय संबंध between, and there is समवाय संबंध between रूप and रूपत्व. रूप and रूपत्व. When there is contact of
when there is contact of घटस्थित रूप in bracket रूप of घट and रूपत्व with चक्षु रूपत्व with चक्षु comma this सन्निकर्ष is संयुक्त समवेत समवाय. This सन्निकर्ष is संयुक्त समवेत समवाय. In this प्रत्यक्ष or सन्निकर्ष comma there is प्रत्यक्ष of 3, that is घटस्थित रूप and रूपस्थित रूपत्व. सन्निकर्ष प्रत्यक्ष of 3 घटस्थित रूप and रूपस्थित रूपत्व. टुगेदर हे घट आहे म्हणून कळलं, घटाचं रूप पण कळलेलं आहे, कोणतं रूप आहे हे पण कळलंय. हे ब्राऊन कलरचं आहे, येलो कलरचं आहे, ग्रीन कलरचं आहे, सगळं आपल्याला त्याचं हे कळलं. तर ते आहे संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. नेक्स्ट पॅरेग्राफ. देर इज युनियन बिटवीन इंद्रिय and अर्थ. There is union between Indriya and Artha. In Artha, its roop is Samavet. In Artha, its roop is Samavet. And in Rupa, Rupatva is Samanya Samavet. Samanya Samavet. Therefore, after Indriya and Artha Sannikarsha, there is Sannikarsha of Indriya with Artha. Hello. मॅम आवाज क्लिअर येत येस नाही. मॅम. कधीपासून म्हणजे कोणत्या ह्याच्यापासून आलेलं नाहीये? There. एक्सप्लेनेशन कळलं ना? एक्सप्लेनेशन कळलं. हा मॅम देर पासन. There is union between Indriya and Artha. In Artha, its roop is Samavet, and in Rupa, Rupatva is Samanya Samavet. Therefore, after Indriya and Artha Sannikarsha, there is Sannikarsha of Indriya with Artha. There is Sannikarsha of Indriya with Artha, comma Artha Samavet Rupa, and Rupa Samavet its Rupatva Samanya. Artha Samavet Rupa and Rupa Samavet its Rupatva Samanya. Therefore, this Sannikarsha is called as Sanyukta Samavet Samvaya Sannikarsha. संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. हे समजलंय तिन्ही. हे 3 सन्निकर्ष आहेत. हे वस्तू जे द्रव्य रूप हे आहेत, अर्थ आहेत, त्यांच्यासाठी आवश्यक असे हे 3 सन्निकर्ष आहेत.
पण शब्दाचं पण आपल्याला ज्ञान होते, पण शब्द हे आपल्याला दिसत नाहीये, द्रव्य अशा फॉर्म मध्ये नाहीये. तर तेव्हा शब्दाचा ज्ञान होण्यासाठी किंवा प्रत्यक्ष होण्यासाठी जो सन्निकर्ष लागतो तो आहे समवाय सन्निकर्ष. तर इथे शब्द हा कोणत्या महाभूताचा गुण आहे, तर आकाश महाभूताचा गुण आहे. कोणत्या इंद्रियाने आपल्याला त्याचं ज्ञान होत आहे, श्रोत्रेंद्रिया. श्रोत्रेंद्रियामध्ये कोणतं महाभूत आहे, आकाश महाभूत आहे आणि आकाशाचा शब्द गुण आहे. मग इथे श्रोत्रेंद्रियाचा शब्दाशी कॉन्टॅक्ट येतोय, पण शब्द हे आकाशाशी समवाय संबंधाने आहेत. तर मग इथे जो सन्निकर्ष होतो आहे तो समवाय सन्निकर्ष असं त्याला म्हटलेलं आहे. समवाय सन्निकर्ष. श्लोक लिहतो. श्रोत्रेन शब्द साक्षात्कारे समवाय सन्निकर्ष कर्ण विवर्त्याकाशस्य श्रोतत्वात् शब्दस्य आकाश गुणत्वात् गुण गुणिनोश्च समवायात. शब्द प्रत्यक्ष किंवा श्रोत्र प्रत्यक्षासाठी हा सन्निकर्ष आवश्यक आहे. हॅलो. हा मॅम. हा झालं लिहून? नाही मॅम. हा ओके लिहा. हॅलो. हॅलो. येस मॅम. हा झाला लिहून श्लोक? श्लोक लिहून झाला का? हो मॅम. ओके. समवाय सन्निकर्ष इनहेरन्स. First step, write down. When there is contact of Shrotrendriya, with Shabda, when there is contact of Shrotrendriya with Shabda, comma, the Samvaya Sannikarsha occurs. Samvaya Sannikarsha occurs. Second point, Samvaya Sannikarsha, this word is used in the reference of Shabda and Shravan. Samvaya Sannikarsha, this word is used in the reference of Shabda and Shravan. Shabda and Shravan. Third one, the relation between Guna and Guni. The relation between Guna and Guni is known as Samvaya Sambandha. The relation between Guna and Guni is known as Samvaya Sambandha. So, Guna Shabda and Guni Akash. So, the relation between Shabda and Akash is Samvaya Sambandha. When there is
Shabda, it means there will be definitely Akash is there. And if Akash is there means there will be Shabda. So we cannot separate Shabda from Akash or Akash from Shabda. The relation between Guna and Guni is known as Samvaya Sambandha. Fourth point. Shabda is Guna of Akash. होता Shabda is guna of Akash. Fourth point. Shabda is Guna of Akash. There is Samvaya Sambandha between Akash and Shabda. There is Samvaya Sambandha between Akash and Shabda. Next line. Shabda is not separated from Akash. Shabda is not separated from Akash. Karna, ear, is Akashatmak Shrotrendriya. Karna is. Therefore, in Karna, in Karna, comma, Shabda is present with Samvaya Sambandha. Shabda is present with Samvaya Sambandha. And there is Samvaya Sambandha between Shabda and Akash. Next line. The Pratyaksha knowledge of Shabda is got by Shrotra. The Pratyaksha knowledge of Shabda is got by Shrotra. Pratyaksha knowledge of Shabda is got by Shrotra. Shabda Guna forms in Shrotra Rupi Akashatmak Indriya. Shabda Guna forms in Shrotra Rupi Akashatmak Indriya with Samvaya Sambandha. Therefore, for Shabda Pratyaksha, Samvaya Sannikarsa is the cause. Therefore, for Shabda Pratyaksha, Samvaya Sannikarsa is the cause. समजलंय सगळ्यांना समवाय सन्निकर्ष? हॅलो ऑडिबल आहे की नाही? हॅलो, हा, समजलंय सगळ्यांना? हॅलो ओके, हा. समवाय सन्निकर्ष. नेक्स्ट इज समवाय सन्निकर्ष. इनहेरन्स इन इनहेरंट. म्हणजे शब्दाचं प्रत्यक्ष झाल्यानंतर आपल्याला शब्द कळला तर तो आपण डिफरन्शिएट करू शकतो की हा प्राण्याचा आवाज आहे, पक्ष्याचा आवाज आहे, किंवा स्त्रीचा आवाज आहे, किंवा पुरुषाचा आवाज आहे. तर शब्दाबरोबर शब्दत्व या जातीचं सुद्धा आपल्याला ज्ञान होत आहे. म्हणजेच शब्द आणि शब्दत्व जे समवाय संबंधाने आहेत त्याचंही आपल्याला ज्ञान होत आहे. मग शब्दत्व समवाय आहेत. त्यामुळं जेव्हा समवाय सन्निकर्ष होतो त्याच्या बरोबर आपल्याला समवेत समवाय सन्निकर्ष पण होतं. म्हणजे त्याच्यातले वेगवेगळे डिफरन्शिएशन सुद्धा आपल्याला कळतं. शब्द आणि शब्दत्व हे समवाय संबंधाने आहेत आणि शब्द आणि आकाश हे किंवा शब्द आणि श्रोत्रेंद्रिय यांच्यामध्ये पण समवाय संबंध आहे. म्हणून समवेत समवाय सन्निकर्ष होतो आणि आपल्याला
ते पर्टिक्युलर आवाज किंवा शब्द आपल्याला डिफरन्शिएट करतायत. शब्दत्व साक्षात्कारे श्लोका. शब्दत्व साक्षात्कारे समवेत समवाय सन्निकर्षः. शब्दत्व साक्षात्कारे समवेत समवाय सन्निकर्षः. श्रोत्र समवेते श्रोत्र समवेते शब्द शब्दत्वस्य समवायात. शब्द शब्दत्वस्य समवायात. झाला श्लोक लिहून. The word समवेत समवाय सन्निकर्ष. The word समवेत समवाय सन्निकर्ष is also used in the reference of Shabd and Shravan. In the reference of Shabd and Shravan. Shabda is related to Shravan Indriya. Shabda is related to Shravan Indriya with Samavay Sambandha. With Samavay Sambandha. And in Shabda, Shabdatva is Samavet. And in Shabda, Shabdatva is Samavet. In Shravan Pratyaksha, we also get knowledge of types of Shabdatva Jati. In Shravan Pratyaksha, we also get knowledge of types of Shabdatva Jati. Types of Shabdatva Jati. Example, voice of man or woman, voice of birds, animals, etc. Voice of man or woman, voice of birds or animals, etc. Therefore, in Shravan Pratyaksha, there is Sannikarsha between Shrotrendriya with Shabda, comma, Shabda with Shabda Samavet Shabdatva. Shabda with Shabda Samavet Shabdatva. Therefore, this Sannikarsha is called as Samavet Samvay Sannikarsha. Therefore, this Sannikarsha is called as Samavet Samvay Sannikarsha. Hello. Hello. Yes, ma'am. Hello. समजलं आहे. आजच्यासाठी हे 5 आहे. आज परत ते रिवाइज करा. काही समजलं नाही तर विचारा. पहिले 3 आहेत ते बाकीचे सगळे जे इंद्रिय आहेत त्यांचे सन्निकर्ष, त्या इंद्रियांचे सन्निकर्षासाठी आहे. आणि समवाय समवेत हे श्रवण प्रत्यक्षासाठी आवश्यक आहे. श्रोत्रेंद्रिय आणि शब्द यांच्या सन्निकर्षाशी रिलेटेड आहे. अटेंडन्स द्या. हे एकदा वाचून कळत नाही, ते 2-3 वेळा असं वाचावं लागतं. नाही समजलं तर विचारा. सन्निकर्षावर 5 मार्क किंवा 10 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. हॅलो. नंबर 1. Yes, ma'am. 2. Number Present. 2. 3. Present. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5. 6. Present. 7. 8. Ma'am, 9. 9. Present.
10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Yes, ma'am. 13, Present, ma'am. 14, 14. नंबर कोणाचा आहे हा? सूर्यवंशिका. मध्येच असतात, मध्येच जातात. 15, 15, 16, 17, Present, ma'am. 17, Present, ma'am. 18, Present. Present, ma'am. 19, Yes, ma'am. 20, 21, 21, 22, Present, ma'am. 23,